सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर। तज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात। इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब। त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ। आजच संपर्क साधा। ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क 9657 230023। 24 मेला सत्यशोधक विचारमंच यांच्या संतांचा वारकरी संप्रदाय या विषयावरील व्याख्यान कार्यक्रमात हरिभक्तपरायण विकास लवांडे यांचं व्याख्यान आयोजित केलं गेलंय, अशी माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आली आहे। या कार्यक्रमाला राष्ट्रीय वारकरी परिषद, प्रणित वैदिक हिंदू वारकरी बहुउद्देशीय सेवा मंच महाराष्ट्र आणि वारकरी क्रांती सेना महाराष्ट्र यांनी तीव्र विरोध दर्शवलाय। याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये निवेदन देत कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली गेली आहे। या मागणीसाठी लक्ष्मण महाराज पानसरे, वेणुनाथ महाराज विखे, विठ्ठल महाराज अभंग, रोहिणीताई राऊत, ज्ञानदेव महाराज पानसरे, शिवाजी महाराज खेमनर, अनिल महाराज घुले, शांताराम घुले, संभाजी घुले, भाऊसाहेब शिंदे, सुनील शिंदे, सीताराम वाघमोडे, मुरलीधर खताळ यांसह वारकरी क्रांती सेना, राष्ट्रीय वारकरी परिषद, प्रणित वैदिक हिंदू वारकरी बहुउद्देशीय सेवा संघाचे पदाधिकारी हजर होते। सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न होऊ शकतो। तसेच संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या परंपरेविषयी वादग्रस्त अथवा भावना दुखावणारी वक्तव्य होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे वारकरी बांधवांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण होऊ शकतं, असं या निवेदनातून नमूद केलं गेलंय। या कार्यक्रमात व्याख्याते म्हणून सहभागी होणारे विकास लवांडे यांनी यापूर्वी वारकरी संप्रदायातील गुरुजनांविषयी आक्षेपार्ह आणि भावना दुखावणारी वक्तव्य केली होती। त्यांच्या विरोधात वाघोली पोलीस ठाण्यात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचा उल्लेखही निवेदनातून केला गेलाय। त्यामुळे 24 मे 2026 रोजी होणारा कार्यक्रम तात्काळ रद्द करावा, आयोजकांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, तसेच शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे केली गेली आहे। आज संगमनेर तालुक्यामध्ये सर्व सकल हिंदू समाजाच्या वतीने व वारकरी संप्रदायाच्या वतीने सर्व बंधू भगिनी आम्ही इथे उपस्थित आहोत। आज इथं शहर पोलीस स्टेशनला यासाठी उपस्थित आहोत। 1 महिन्यापूर्वी आम्ही निवेदन दिलं होतं प्रांत कार्यालय आणि आपलं DSP साहेबांना, तर त्यावर कुठलीही दखल घेतली गेलेली नाहीये। विषय आहे विकास लवंडे नावाचा जो कोणी राष्ट्रवादीचा प्रवक्ता म्हणून आहे, तर तो वारकरी संप्रदायाच्या आमच्या संत महंत, आमचे गुरुवर्य यांच्यावर नेहमी गर्व वकत असतो। खालच्या दर्जेवर जाऊन पान भाषेमध्ये नेहमी वक्तव्य करत असतो। त्यामुळे वारकरी संप्रदायाच्या आणि सकल हिंदू समाजाच्या भावना दुखवले गेलेल्या आहे, म्हणून आम्ही त्याच्यावर निवेदन दिलं होतं की याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी। पण त्यावर महिन्यापूर्वी निवेदन देऊन कुठलीही कारवाई झालेली नाहीये। परंतु 24 तारखेला 24 मेला तो विकास लवंडे नावाचा व्यक्ती आमच्या संगमनेर तालुक्यामध्ये येऊन व्याख्यानाचा कार्यक्रम त्याचा आयोजित केलेला आहे, तर त्याचा तो कार्यक्रम रद्द व्हावा, त्याला इथं येण्याची अनुमती प्रशासनाने देऊ नये। कारण आज आमच्या भावना दुखवलेल्या आहे आणि विशेष म्हणजे विकास लवंडे नावाच्या व्यक्तीवर जो गुन्हा दाखल झाला होता, तर त्याला जामीन मिळालेला नाही, त्याचा जामीन फेटाळलेला आहे, तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावीच आणि इथे येण्याची अनुमती देऊ नये। आणि जर तो इथे आला संगमनेर तालुक्यामध्ये आणि इथं जर तो कार्यक्रमाला आला, तर आमच्या सकल हिंदू समाजाच्या वतीने आणि वारकरी संप्रदायाच्या वतीने जर आमच्या संतांच्या जर वारकरी संप्रदायाच्या जर भावना दुखवल्या आणि जर तिथं कार्यक्रमामध्ये जर काही चुकून काही गोष्टी घडल्या, तर याला जबाबदार वारकरी संप्रदाय आणि सकल हिंदू समाज राहणार नाही, तर याला फक्त जबाबदार जे कार्यक्रमाचे आयोजक आहे, फक्त हेच लोक त्याला जबाबदार राहतील, त्यांच्यावरच कायदेशीर कारवाई व्हावी। कारण आमच्या भावना दुखवलेल्या असून आम्ही निवेदन दिलेलं असून जाणून बुजून हा कार्यक्रम संगमनेर तालुक्यामध्ये ज्या लोकांनी ठेवला त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, त्यांची चौकशी व्हावी, ही वारकरी संप्रदायाच्या वतीने, मी राष्ट्रीय वारकरी परिषदच्या वतीने आणि वारकरी क्रांती सेना या संघटनेच्या दोन्ही संघटनेच्या वतीने विनंती करते। महाराज मंडळींचे घुसखोर म्हणून जे उल्लेख केलेला आहे, त्याचा निषेध म्हणून आपण तहसील कार्यालयाला निवेदन देऊ नये, त्यावर कोणतीही शासनाने कारवाई केली नाही। या उलट संगमनेर शहरामध्ये त्याचा एक व्याख्यानाचा कार्यक्रम संप्रदायाविषयीच ठेवण्यात आलेला आहे।
तरी प्रशासनाला आमची विनंती राहील की त्याला वेळेत अटक करावी आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा येत्या 24 तारखेला तो जर संगमनेर शहरात आला तर वारकरी संप्रदाय किंवा हिंदू समाजाच्या वतीने त्याच्यावर काही जर अनुचित प्रकार घडला याचं पूर्णपणे जबाबदारी ही प्रशासनाची व पोलीस खात्याची राहील. यामध्ये कोणत्याही संघटना किंवा कोणत्याही हिंदू धर्माच्या व्यक्ती जबाबदार राहणार नाही. दरम्यान या निवेदनामुळे शहरात चर्चेला उधाण आलं असून संबंधित कार्यक्रमाबाबत प्रशासन काय भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044.